आज उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची बैठक इथे झाली आणि बैठकीमध्ये साधारण पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक लढवायची या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली। नेते मंडळीने मार्गदर्शन केलं। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुतीच्या माध्यमातून गेली 2 वर्ष प्रचंड काम चालू आहे। आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेबांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा निधी आलेला आहे। याच्या आधी जेवढा निधी मिळाला असेल त्याच्या कितीतरी पटीने निधी आलाय। मोठ्या गतीने विकास कामांना सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान देशाचे होणार आहेत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात आणि पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला अजून ताकदीने कामं करायची आहेत। आपल्याला इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणायचे आहेत। शाश्वत पाण्याच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्याच बरोबरीने तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न आपल्या या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं वाढवायचं आहे आणि यासाठी इथला जो प्रतिनिधी आहे, जो खासदार निवडून जाईल तो महायुतीचाच व्हायला हवा। या अनुषंगाने जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत महायुतीचे त्यांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावा असं श्रेष्ठीने आम्हाला सांगितलं होतं। ती चर्चा, ती प्रक्रिया झाली आणि त्याच्यामधनं उमेदवारी निश्चित झाली। आता आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की महायुतीने एकत्रित ही निवडणूक लढलेली आहे आणि आमचा उमेदवार जो आहे तो विक्रमी मताधिक्याने निवडून येईल। आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारू। शिंदे सेनेकडून ह्या उमेदवारीसाठी 2-3 तालुक्यात विरोध होत आहे, त्या संदर्भात स्वाभाविकच आहे की तिन्ही पक्ष जे मुख्य पक्ष आहेत, घटक पक्ष महायुतीचे, त्यांची अपेक्षा होती की लोकसभाची उमेदवारी त्यांना मिळावी। तिन्ही पक्षांची अपेक्षा होती, इच्छा होती आणि त्या अनुषंगाने तिन्ही पक्षांनी प्रयत्न केले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी। आणि जे ज्येष्ठ नेते आहेत आपल्या राज्यातले, म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्यांनी एकत्रित येऊन हा घेतलेला निर्णय आहे। निर्णय घेतल्यानंतर कदाचित काही लोकांना त्यांच्या श्रेष्ठींना भेटायचं असेल, त्या अनुषंगाने ती प्रक्रिया चालू असेल, परंतु महायुतीचा उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला आहे। 1-2 दिवसामध्ये हे जे बाकीचे विषय आहेत ते सगळे निश्चितपणे क्लिअर होतील। उमेदवारी न मिळाल्याबद्दल ते सामूहिक राजीनामे द्यायला लागले। आम्ही म्हटल्याप्रमाणे 2 दिवस या विषयांना द्या। हे सर्व विषय जे आहेत ते 2-1 दिवसात क्लिअर होतील। आमदार राजेंद्र राऊत यांच्या विकास कामाचा आपल्याला या निवडणुकीमध्ये फायदा होईल का? आता याबद्दल मी राजाभाऊंनी जे अप्रतिम काम केलंय नेता म्हणून, या विधानसभेचा नेता म्हणून जे काम केलेलं आहे हे आमच्या सरकारने देखील अनुकरण करावं असं आहे। याच्यापेक्षा अजून काय बोलू मी? एवढी शॉर्ट घेऊ नको। अरे गंभीर म्हटलं नाही, मी कसं नाही, याचं म्हणणं आहे की उमेदवार सांगितलं नाही। उमेदवार सगळ्यांना माहिती, उमेदवारांना कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार आहे। गडाच्या चिन्हावर कोण आरोप करते? 1 मिनिट, कोण म्हणजे कोण? म्हणजे कोण? म्हणजे कोण? म्हणजे कोण? म्हणजे कोण? ते पण यांच्या घराण्यातलेच आहे। आता पोट भरलं नाही म्हणून तसं आहे। नाही, एक गोष्ट आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आणि त्यांचे कुटुंबीय एका वेगळ्या संस्काराने राजकारणामध्ये आहेत। राजकारणामध्ये अडीअडचणीमधल्या असलेल्या लोकांना मदत करणं, आपल्या भागाच्या विकासासाठी जे काही करणं शक्य आहे ते करणं, हे डॉक्टर साहेबांची आम्हाला शिकवण आहे। आणि आपल्या या पूर्ण परिसरातले, आपल्याला माहिती असेल डॉक्टर साहेब बार्शीमध्ये शिकायला होते काही वर्ष, त्यामुळे ह्या पूर्ण परिसरातले लोक हे कुटुंबीय आहेत असं डॉक्टर साहेब पहिल्यापासून मानतात। कुठली अडचण असेल सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतात। आता आपण हजारो पेशंट्स, म्हणजे कुठलाही पैसे न घेता हजारो पेशंट्स जे आहेत ते व्यवस्थित करू शकलो।
लाखो पेशंट्सचे रोगनिदान शिबिर झाले. कुठे आपण असं ऍडव्हर्टायझिंग केलं का? मला सांगायचं एवढंच की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल लोकांना जी काही आत्मीयता आहे ती यामुळे आहे की ते वेळ देतात, अडीअडचणी सोडवतात आणि प्रामाणिकपणे काम करतात. एवढं मी सांगेन. गावातून जे प्रतिस्पर्धी म्हणतात की आता प्रचार लागल्यानंतर पुढच्या प्रचाराला खासदार दिसणार का, आमच्यासारखे संपर्क राहणार असं त्यांचं मत आहे. त्यांनी काळजी करू नये एवढं मी म्हणेन. म्हणजे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा म्हणजे तुमची जी दरवेळची लढत असते पारंपरिक लढत तीच आहे, फक्त गेल्या वर्षाला तुम्ही इकडे होतात आणि ओमदादा इकडे होते, आता त्या जागा बदलला बदलेल का? नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या काही वर्षांमध्ये राजाभाऊंच्या माध्यमातून झालेलं काम असेल किंवा माझ्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं काम असेल, मी काही फक्त माझ्या विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही काम केलेलं. मला जी ती जबाबदारीच पक्षाने दिलेली आहे ती पूर्ण दिलेली आहे. त्यामुळे जे काम झाले त्याची आपण माहिती घ्या ना. म्हणजे मला सांगायचं होतं, आपण आता बार्शीमध्ये म्हणून मी इथलं बोलतोय आणि मी धाराशिवचं आहे म्हणून मी धाराशिवचं बोलतोय. मूळ मुद्दा याच्यातला काय आहे की जे काम गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाले, जे विकास कामं प्रचंड गतीने झालेली आहे, ती आपल्याला पुढे न्यायची. ही गती आपल्याला अजून कितीतरी पटीने वाढवायची आणि ते करण्यासाठी खासदार जो आहे तो मोदी साहेबांबरोबरचा असायला हवा. आपल्याला ताकद द्यायची ती मोदी साहेबांना द्यायची. ही निवडणूक जी आहे ना ही अगदी आपली स्थानिक किंवा काय अजित पवार साहेब बोलतात तशा प्रकारची ती निवडणूक नाहीये. अजित पवार साहेब बोलतात तसं ही देश पातळीवरची निवडणूक आहे. मुद्दे जे आहेत ते विकासाचे पाहिजे, मुद्दे जे आहेत ते मोदी साहेबांचे पाहिजेत. काय अजून मला तिकीट जे मिळालं ना ते पुन्हा एकदा तुम्ही पाहुणे आहात म्हणून तुम्हाला तिकीट देण्यात आलं असं आरोप. नाही, त्याचं उत्तर मी देतो. शेवटी या ठिकाणी आताच आपणच प्रश्न विचारला थोरातांनी की जे काही सामूहिक राजीनामे वगैरे द्यायला तो विषय मुळातच या जागेकरता एवढी रेस होती. जवळपास 22 ते 25 उमेदवार इच्छुक होते आणि शेवटी पक्षश्रेष्ठीने आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठीने सांगितलं की जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले, आता उदाहरणार्थ आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत, मी असेल, अभिमन्यू पवार असतील, त्याचबरोबर चौगुले साहेब असतील, प्राणदादा असतील, बसवराज पाटील असतील किंवा तानाजी सावंत पण असतील, या सगळ्यांबरोबर आमची चर्चा. आता ह्याच्यामध्ये सगळ्यांचं 100% मत येईल असा भाग नाही, परंतु 99% सगळ्या लोकप्रतिनिधींचे एकाच नावावरती, एका नावाभोवती शिफारस फिरत होती. त्या म्हणजे अर्चनाताई राणा जगजितसिंग पाटील. आणि आपण जे म्हणताय घराणेशाही वगैरे, तर काही लढती ठरलेल्या आहेत, आपल्याला पण माहित आहे आणि तुम्हाला सुद्धा मजा येणार नाहीत अशा लढती जर नाही झाल्या. जनतेला पण येणार नाहीत, पत्रकारांना पण येणार नाही. त्याच्यामुळं घराणेशाही वगैरे काही नाहीये. आणि ही जी उमेदवारी होती ती 22-25 जण उमेदवारी मागत होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक जण फिरत होता, कोण कोण वेगळ्या पद्धतीने इथं मला उमेदवारी मिळावं म्हणून. परंतु जे सक्षम आहेत, ज्यांनी आज दादांना जरी स्वतःचं काही सांगता कमी येत असेल तरी मी सांगतो, कारण ते त्यांच्या तोंडनं सांगणं त्यांना योग्य वाटत असेल, बरोबर आम्ही सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये पुढाकार घेतला, त्यांची पाठराखण करण्याचं काम डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख भूमिका आज डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याची असायची आणि त्यांचा वारसा असलेला आणि कायमस्वरूपी राजकारणामध्ये पूर्ण जिल्हा राज्यभर कार्यरत असलेलं घराणं आहे. त्याच्यामुळे शेवटी ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीला उमेदवार शेवटी सगळ्याची शिफारस कुठे येणार आहे, ज्यांच्याकडनं काम होतंय किंवा ज्यांच्याकडनं सातत्यानं लोकांच्या गरजा भागतात. शेवटी निवडणूक लढवायची कशासाठी लढवायची, आमदार व्हायचं कशासाठी व्हायचं, खासदार व्हायचं कशासाठी, आम जनतेचे प्रश्न सोडवणं ही प्राथमिकता असली पाहिजे. परंतु आता जे आपण मुद्दा उपस्थित केला की आता या ठिकाणी मी आवाहन करतो प्रतिस्पर्ध्याला, कारण तुम्हाला पण माहित आहे की माझं एवढं जानी दुश्मनी जरी असली तरी मी नाव घेत नाही माझ्या विरोधात, परंतु जी काम करण्याची पद्धत आहे आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिव मतदारसंघ, उस्मानाबाद मतदारसंघ, मग बार्शी असेल किंवा दादांचा संपूर्ण जिल्हा असेल, औसा असेल, एवढा निधी आमच्या स्वप्नात पण कधी आला नाही. काम बघून तुम्हाला पण मी पत्रकारांना विनंती करतो
ही जी बोलवच्चन आहे आता चाललेलं, किती निधी आणला तुम्ही पण विचारा ना. शेवटी निधीची तुलना करा. आणि आज अर्चनाताई जे उमेदवार आहेत, तुम्ही जे म्हणता घराणेचे आहेत, त्यांचं काम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बघा. आज मी जवळपास नितीनजी सांगितलं 400 ते 450 फोन केले, दादांना पण माहित नसतं. आणि सगळीकडे ज्यावेळेस फोन करत होतो ना, सगळ्यात जास्त काम दादा ज्यावेळेस कुठं मुंबईला वगैरे इतर कामाला दिल्लीला गेल्यानंतर सगळी धुरा कार्यकर्त्यांची किंवा महिलाची आणि पुरुषांची सुद्धा सगळी धुरा ताई सांभाळतात. आणि एवढं मोठं काम त्या भागामध्ये आहे, त्याच्यामुळं त्यांची मेरिटवरती उमेदवारी काढली. आणि तुम्ही पण बघा, आज थोडं बार्शीला जरी दादा किंवा डॉक्टर साहेब परिचित आहेत, ताई इकडे जरी थोडं परिचयामध्ये थोडं हे असेल तर आम्ही त्यांचे सख्खे भाऊ म्हणून इथं आहेत. आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाने भविष्य काळामध्ये जी अपेक्षा आहेत खासदार म्हणून, काय खासदारची कामं काय असते तो आता दादानी सांगितलं काय काम असतात खासदारची, एसटीत जागा द्यायचं काम आहे का. आज या ठिकाणी नवीन उद्योग आणणं, नवीन योजना आणलं. आणि जर तुम्ही बार्शी तालुक्यातला जर आकडा काढला तर मला फक्त 2 कोटीच्या पुढे आकडा जर दिसला कुठं तर सांगा. ती पण पत्र शेवटला दिलेत, ती काम होईल का नाही, वर्क ऑर्डर मिळेल का नाही ह्याची शाश्वती नाही, फक्त पत्र दिलेत. आणि मग असं जर कोणी खोटं बोलून काय करत असेल तर दुर्दैवाचा भाग आहे. माझी खास करून लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आता मी बोलतो की तुम्ही पण विचारा की नेमकं काम राणादादांचं काम कसं आहे, अर्चनाताईंचं काम कसं आहे आणि माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं काम कसं आहे. शेवटी मोदी साहेबांच्याच नावावर मतं मागितली, मी मोदी साहेबांमुळे निवडून आलो म्हणायचं आणि परत मोदी साहेबांनी माझ्या विरोधात उभं राहा म्हणायचं, ही कृतज्ञता झाली. ह्याला काही माणसं म्हणत नाहीत. त्याच्यामुळं ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं राहावं. आणि माझी या ठिकाणी पत्रकार बांधवाला सुद्धा विनंती आहे की जी काम करणारी माणसं आहेत त्या कामाची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि जे करत नाहीत हे सुद्धा पत्रकारांनी जागृतीचं काम तुम्ही पण करावं अशी मी विनंती. 3ऱ्या टप्प्यातलं आपलं 7 मेचं मतदान आहे आणि 12 ते 19 एप्रिलला फॉर्म भरायचा आहे. तर आपली काही तारीख निश्चित आहे का, मुहूर्त काढलाय का फॉर्म भरायचा अर्चनाताई? टेंटेटिव्हली 18 तारखेला आहे टेंटेटिव्हली, आणि 18-19 असं आहे. काही मध्ये सुट्ट्या येत मला वाटतं. मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणायची आहे की जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हा आपल्यालाही कल्पना असेल की आदरणीय राजाभाऊ तर होतेच, परंतु राष्ट्रवादीचे 2 आमदार तिथं असायलाच हवे होते, शिवसेनेचे देखील आमदार होते, बीजेपीचे देखील आमदार होते. आणि सगळ्यांनी मिळून ह्या डिक्लेरेशनच्या वेळेस उपस्थिती जी आहे ती आवर्जून ठेवली होती. हे देखील आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू शकता ते जरूर आपण पोहोचवावं. ते काही लोकांच्या ते लक्षात आलं नव्हतं म्हणून मुद्दा मी मांडला. दादा अजून एक प्रश्न होता विरोधकाचा की ते म्हणतात की आता तुम्ही उभा राहताय पण माझ्यासारखं 1 महिनाभर काम करून दाखवा म्हणतात. काय काम केलं ती सांगा मला. नाही 1 मिनिट. माझा मुद्दा काय आहे की काम जे आहे ना ते नेमकं काय केलंय हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्याच्या बाबतीमध्ये ना आमची एक खुली ऑफर आहे. खुली ऑफर ही आहे की त्यांनी एखादं काम केलेलं सांगावं आणि त्याचं पोस्टमॉर्टम करण्याची आमचं कोणी त्याचं व्यवस्थित पोस्टमॉर्टम करून घेईल. खुली ऑफर आहे. समोरासमोर साक्ष म्हणून तर मी पत्रकार बांधवाला म्हणतो